मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण ई-केवायसी बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यांना वडील नाही, पती नाहीत अशा महिलांनी काय करायचं आहे, जो जी-आर निघाला होता त्यामध्ये काय माहिती आहे, या संदर्भात आपण सगळी माहिती सविस्तर पाहणार आहोत. तर लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी उरले फक्त 12 दिवस, कारण 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, आधार क्रमांक कॅप्चे टाकायचा आहे. कॅप्चे म्हणजे हा जो नंबर आहे तो टाकायचा आहे आणि मी सहमत आहे टाकून OTP पाठवायला सांगायचा आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो आधार क्रमांकाला मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. परंतु ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेपसाठी पती किंवा वडिलांचा जो आधार क्रमांक आहे टाका सांगतात. पण ज्यांना वडील नाही किंवा पतीही नाही अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, मोठा प्रश्न आहे. मध्ये अशा सुद्धा बातम्या येत होत्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी मुलगा किंवा मावस भाऊ किंवा जे काही रिलेटिव्ज आहेत त्यांची आधार क्रमांक टाकला तरी चालणार आहे. परंतु या जी-आर मध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही किंवा जे अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामध्येही कुठे नमूद केलं नाही. फक्त तुम्हाला तो फ्लोचार्ट आहे त्या पूर्णपणे ते फॉलो करून तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे. की जसं की इथं सांगितले फ्लोचार्टमध्ये की ladkibhin.maharashtra.gov. या वेबसाईटला भेट द्या. ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा, जसं की आपण क्लिक केलं इथे बॅनरवरती. त्यानंतर ई-केवायसी फॉर्म उघडेल. हा फॉर्म उघडला, बरोबर आहे. क्लिक केल्यानंतर हा फॉर्म उघडला. हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर होय केल्यानंतर ई-केवायसी आधीच पूर्ण झाला असेल तर तुम्हाला असा संदेश प्राप्त होईल. आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी यादीत आहे का नाही ते तपासलं जाणार आहे. जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल. तुम्ही जर पात्र नाही तर होय लाभार्थ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेले OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पती वडील यांचा आधार क्रमांक. आता इथे मोठा प्रश्न आहे की पती आणि वडील, जर पतीही नाहीत किंवा जे लग्न अविवाहित मुली आहेत, महिला आहेत, त्यांचे पती नसणार आणि वडीलही हयात नाही, मग त्या लाडक्या बहिणींनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आहे यावरती सोल्युशन नसल्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच टेन्शनमध्ये आहे. कारण 10 ते 12 दिवसात शासनाने लवकरात लवकर निर्णय दिला तर काहीतरी होऊ शकतं, नाही तर त्यांची ई-केवायसी न झाल्यामुळे ते अपात्र ठरणार आहेत. आता वडील पतीचा आधार करून तपासणार उत्पन्न. ई-केवायसी प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतःचा आधार क्रमांकासोबत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आधार क्रमांकाच्या माध्यमातून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे. आता इथे पण ई-केवायसी जरी झाली आणि तुम्ही पात्र नसाल तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे की आधारवरून उत्पन्न तपासल्यामुळे तुम्ही इथे काय होऊ शकता, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तर तुम्ही अपात्र होऊ शकता. की जसं की आपल्याला माहिती आहे पात्रता आणि अपात्रता. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे हे पात्रता आहे. अपात्रता काय आहे की 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. पण जे काही सरकारी नोकरदार वगैरे आहे हे चालणार नाही, हे सुद्धा माहिती आहे. लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे आपल्याला पैसे मिळाले, हे 2-3 महिन्याचे पैसे मिळतील. पण ई-केवायसी करणे तेवढंच बंधनकारक आहे हे सांगितलेलं आहे. पण आता बंधनकारक करण्यात आलं आहे तरी ते पती किंवा वडील नाहीत तर त्यांच्यासाठी काय करायचं. आता प्रत्येक जे काही बायका आहे किंवा जे काही महिला आहेत त्यांचं एकच मत आहे की आमची ई-केवायसी पूर्ण झाली, पती आणि वडील आहे. पण ज्यांना पती आणि वडील नाही तिथे सरकार कधी निर्णय देणार आहे. घटस्फोटितांना अडचणी येत आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांचे पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण पती आणि वडील हयात नसल्याने किंवा घटस्फोटित महिलांना येणारी अडचण लक्षात घेत कुटुंबातील सदस्य किंवा सासरकडील सदस्याचा आधार क्रमांक वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. व इथे ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्यामुळे नक्कीच बहिणींचं टेन्शन वाढत आहे. कारण ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे व अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया झालेली नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपण सर्वांनी जास्तीत जास्त मागणी केली पाहिजे जेणेकरून आपण अपात्र होणार नाही. पती आणि वडील नाही, जे घटस्फोटित आहे अशा महिलांनी ई-केवायसी कसं पूर्ण करायचा, कोणाचा आधार क्रमांक टाकायचा, कारण जी-आर मध्ये कुठेही नमूद केलेलं नाही. इथे लाभार्थ्याने बघा जात प्रवर्ग पर्यायच निवडायचा आहे. खालील बाबी जे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याचा होय नाही ते आन्सर द्यायचं आहे आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं मेसेज सुद्धा येत आहे. पण आता ज्यांना पती नाही वडील नाही अशा महिलांनी काय करायचं. बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज, कमेंट
करून विचारत आहेत की असं असेल तर काय करायचं. तर लक्षात घ्या, सरकारने यावरती कोणताही निर्णय घेतला नाही. आणि एका सजेशन की तुम्ही अजून ई-के-वाय-सी करू नका कोणाचा तरी नंबर टाकून. जर केला तर असं होऊ शकेल की तुम्ही पुढे जाऊन अपात्र होऊ शकता. त्यामुळे थोडंसं थांबा, काही निर्णय होईल, सरकार काहीतरी निर्णय घेतीलच. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अजूनही ई-के-वाय-सी झाल्या नाहीत. बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे या प्रॉब्लेममुळे ई-के-वाय-सी झाली नाही. तर सरकारकडे एकच विनंती की लवकरात लवकर त्यावरती काहीतरी उपाय काढायला पाहिजे आहे. यावरती काहीतरी शासन निर्णय जी-आर निघाला पाहिजे आहे. जसं की हा जी-आर आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी-आर निघाला. तसंच आता पती आणि वडील नाही तर याबाबतही लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायची आहे आणि आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.